नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण सी-टी-ई-टी 2026 साठी तयारी करत आहात आणि त्यामध्ये महत्त्वाचा एक भाग तो म्हणजे एन-सी-एफ 2005 म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 यालाच आपण मराठीत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याच्यावरती मित्रांनो एक प्रश्न तरी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यासाठी या एन-सी-एफवर आधारित म्हणजेच हे एन-सी-एफ 2005 वरती आधारित आपण या ठिकाणी महत्त्वाचे 20 प्रश्न घेऊन आलेलो आहोत, ते या खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात मित्रांनो पुढे आणि पाहूयात मग आज एन-सी-एफ 2005 वरती आधारित हे महत्त्वाचे 20 प्रश्न. बघा, सी-टी-ई-टी परीक्षेमध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजेच एन-सी-एफ 2005 हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये जर पाहिलं आपण तर एन-सी-एफ म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 म्हणजे भारत सरकारच्या एन-सी-ई-आर-टीने तयार केलेला हा राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा आहे. खूप सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर शिक्षण कसं असावं, काय शिकवावं आणि कसं शिकवावं यासाठी ही दिलेली दिशा आहे. मित्रांनो, हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे एन-सी-एफ 2005 नुसार अध्ययनाचे स्वरूप खालीलपैकी कसे असावे? 4 पर्याय आपल्या समोर आहेत ए-बी-सी-डीच्या माध्यमातून. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे बी सक्रिय आणि सामाजिक. बघा, या ठिकाणी एन-सी-एफ 2005 नुसार अध्ययनाचे जे स्वरूप आहे, हे सक्रिय आणि सामाजिक असावे. कारण ज्ञान हे सामाजिक अंतर्क्रियेतून आणि सक्रिय सहभागातून मिळत असते. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं, ते पर्याय क्रमांक बी. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, ज्ञान म्हणजेच नॉलेज संदर्भात ज्ञान संदर्भात एन-सी-एफ 2005 चा मुख्य दृष्टिकोन कोणता? तर बघा, या ठिकाणी हे 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची रचना करतात. बघा, यालाच आपण थोडक्यात कन्स्ट्रक्टिव्हिटिझम असंही म्हणतो. बघा, मग या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्हिझम जो आहे, यालाच आपण ज्ञानरचनावाद हे एन-सी-एफचं मुख्य तत्व आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणून मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर आहे बी. विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची रचना करतात. तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, एन-सी-एफ 2005 मधील 5 मार्गदर्शक तत्वांपैकी खालीलपैकी कोणते तत्व नाही? बघा, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे परीक्षेला अधिक कठीण आणि स्पर्धात्मक बनवणे. तर बघा, परीक्षा या कशा असल्या पाहिजेत? तर परीक्षा या लवचिक असल्या पाहिजेत, त्या फ्लेक्सिबल असल्या पाहिजेत, कठीण नव्हे. म्हणून मग या ठिकाणी याचं हे तत्व जे आहे, हे तत्व नाही. बघा, हे जे 5 तत्वापैकी मार्गदर्शक जे तत्व आहेत, त्यापैकी स्पर्धात्मक परीक्षा बनवणे किंवा अधिक कठीण परीक्षा करणे, हे या ठिकाणी एन-सी-एफचं थोडक्यात तत्व नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, शालेय शिक्षणात बहुभाषिकता यालाच मल्टीलिंग्वलिझम याकडे एन-सी-एफ 2005 कोणत्या दृष्टीने पाहते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी. ते म्हणजे एक महत्त्वाची संसाधन आणि संपत्ती म्हणून. बघा, या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय, बहुभाषिकता जो आहे, तर हा मुलाच्या विकासासाठी एक काय आहे, मार्ग आहे. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक सी मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, विद्यार्थ्यांच्या चुकांकडे शिक्षकाने कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे? बघा, हा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे
पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांच्या विचारांची प्रक्रिया समजून घेण्याची एक संधी म्हणून हे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे शिक्षकाने पाहिलं पाहिजे. कारण चुका या मुलांच्या शिकण्याची थोडक्यात ती प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया स्पष्ट करत असतात. कारण एक म्हण आहे, "चुकाल तर शिकाल" किंवा आणखी एक सांगता येईल, "चुकता चुकता शिकता येते, अनुकरणातून कला जन्मते." म्हणून तर मग या ठिकाणी चुकांकडे शिक्षकाने हे विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या विचारांची ती एक प्रक्रिया आहे, ही एक समजून घेण्याची ती एक संधी आहे, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आहे, गणिताच्या शिक्षणाचे उच्च उद्दिष्ट म्हणजे हायर एम NCF 2005 नुसार काय आहे? तर 4 पर्याय आपल्यासमोर आहेत आणि त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुलांच्या विचार प्रक्रियेचे गणितीकरण म्हणजेच मॅथेमॅटिझेशन ऑफ थॉट म्हणजेच याला थोडक्यात मुलांच्या विचार प्रक्रियेचे गणितीकरण करणे. थोडक्यात हे उच्च उद्दिष्ट या NCF नुसार गणिताच्या शिक्षणाचे आहे. चला त्यानंतर म्हणजे जेणेकरून आपल्याला पाहायचं जर झालं तर तार्किक विचार आणि अमूर्त विचार करणे हे गणिताचं थोडक्यात मुख्य ध्येय आहे, हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तो आहे समावेशक शिक्षण. याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणूयात. मग याच्या संदर्भात NCF 2005 कशावर भर देते? पर्याय हे आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे पर्याय क्रमांक सी. सर्व मुलांनी एकाच वातावरणात एकत्र शिकणे. बघा विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता असतात आणि विविध क्षमता जरी असल्या तरी सर्व क्षमता असलेले जे विविध क्षमता असलेले जे सर्व मुलं आहेत, या सर्वांनी एकाच वातावरणात शिकावं, हे थोडक्यात समावेशक शिक्षण म्हणजे याच्या संदर्भात NCFनं भर दिलेला आहे. म्हणजे शिक्षण हे भेदभावरहित किंवा भेदभावाविना हे सर्वांना समान संधी शिक्षणामध्ये मिळावी, या उद्देशानं हे थोडक्यात समावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे थोडक्यात NCF या गोष्टीवर भर देते. त्यानंतर 8वा प्रश्न या ठिकाणी आहे, शिक्षक ही भूमिका NCF 2005 नुसार कशी असावी? तर शिक्षक हा बघा आपले जे YouTube आहे, YouTubeच्या पोस्टमध्ये आपण हा प्रश्न टाकला होता. तर तो म्हणजे थोडक्यात शिक्षक हा कोण असावा? तर तो हे 4 ऑप्शनपैकी किंवा 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे सी, सुविधादाता. त्यालाच आपण फॅसिलिटेटर असं आपण म्हणत असतो. आणि मग थोडक्यात तो फॅसिलिटेटर असावा. शिक्षकाने मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा मुलांना शिकण्यास तो एक मदतनीस म्हणून असतो किंवा थोडक्यात तो सुविधा त्यांना देणारा असतो आणि तो फॅसिलिटेटर आहे थोडक्यात असं आपण म्हणूयात आणि तो फॅसिलिटेटर म्हणून ही थोडक्यात शिक्षकाची भूमिका असावी असं NCF 2005 नुसार हे थोडक्यात म्हणणं आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, लर्निंग विदाऊट बर्डन म्हणजेच या ठिकाणी की दबावरहित जे शिक्षण आहे किंवा अध्ययन आहे, हे अध्ययन म्हणूयात. हे शीर्षक कोणत्या समितीच्या अहवालावरून NCF 2005 मध्ये घेण्यात आले आहे? तर हे 4 आपल्यासमोर पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे यशपाल समिती. बघा यशपाल यांनी ओझाविना शिक्षणाची शिफारस केली होती. हे थोडक्यात आपण लक्षात घ्यावं. बघा विदाऊट बर्डन म्हणजे थोडक्यात ओझ्याखाली नको, तर शिक्षण हे बर्डनाखाली नको, दबावाखाली नको, तर हे कसं असावं थोडक्यात ओझ्याविना असलं पाहिजे, असं थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. हे सांगितलं कोणी? तर यशपाल समिती हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर सामाजिक विज्ञानाच्या म्हणजे सोशल सायन्स अध्यापनाचा मुख्य उद्देश काय असावा? तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, तो म्हणजे चिकित्सक विचार आणि मानवी मूल्यांची जोपासना करणे. बघा या ठिकाणी सामाजिक मूल्यांची आणि हक्कांची जाणीव करून देणं म्हणजेच थोडक्यात एक चिकित्सक विचार आणि मानवी मूल्यांची जोपासना करणं असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हे सोशल सायन्स म्हणजेच सामाजिक विज्ञान अध्यापनाचा हा मुख्य उद्देश असावा.
त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं प्रश्न क्रमांक 11 आहे मूल्यमापन. याच्या संदर्भात एन-सी-एफ 2005 खालीलपैकी कशाला विरोध करते? बघा एन-सी-एफ 2005 म्हणजे या ठिकाणी मूल्यमापन, इव्हॅल्युएशन. बघा हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या गुणांच्या आधारे तुलना करणे आणि त्यांना श्रेणी देणे. तर हे थोडक्यात आहे. याला एन-सी-एफ विरोध करत आहे, हे आपण लक्षात घ्यावं. कारण मुलांची तुलना करणे किंवा त्यांना नापास किंवा त्यांना ढ म्हणणे थोडक्यात हे चुकीचं आहे, असं या ठिकाणी एन-सी-एफ 2005 सांगत आहे आणि त्यामुळे मग या गोष्टीला मात्र पूर्णतः विरोध आहे, असं हे मूल्यमापन आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर मग 12वा प्रश्न आहे या ठिकाणी प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम काय असावे? प्राथमिक स्तरावरती 4 पर्यायापैकी त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे थोडक्यात मुलाची मातृभाषा. कारण मुलाची मातृभाषा, मातृभाषेतून जे मुलाचे आकलन हे काय होत असतं, सर्वात जलद होत असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि म्हणून मग प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम हे म्हणजे ज्याची जी मातृभाषा असेल ती. केवळ आपण महाराष्ट्रात जर असेल, त्याची भाषा मराठी असेल, तर ती मराठीमध्ये. जर तो उर्दू भाषिक असेल, तर तो उर्दू भाषा. जर तो इतर भाषिक का असेल, तर त्या भाषेमध्ये त्याचं शिक्षण मातृभाषेचं म्हणजे प्राथमिक शिक्षण त्याचं व्हावं. बघा त्यानंतर 13वा प्रश्न आहे एन-सी-एफ 2005 नुसार पाठ्यपुस्तकांचे स्थान काय असावे? बघा पाठ्यपुस्तकांचं स्थान काय असावं एन-सी-एफ 2005 नुसार? तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विचार प्रवृत्त करणारे आणि कृतीला वाव देणारे साधन. म्हणून हे थोडक्यात पाठ्यपुस्तकांचं स्थान आहे. आपण लक्षात घ्यावं. पाठ्यपुस्तक हे केवळ एक साधन नव्हे, तर ते म्हणजे थोडक्यात ते एक साधन आहे, ते साध्य नव्हे, असं या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. म्हणून मग कारण पाठ्यपुस्तकाशिवाय इतरही काही टीचिंग एड्स आहेत, की जे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष म्हणजेच आपण त्याला अनुभूती जी आहे, अध्ययन अनुभूती आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. बघा त्यानंतर 14वा प्रश्न आहे शांतता शिक्षण म्हणजे या अभ्यासक्रमात का समाविष्ट केले आहे? त्याला आपण लक्षात राहू द्यायचं आहे. पीस एज्युकेशन आपण त्याला म्हणूयात या ठिकाणी. आणि मग कारण मूल्य शिक्षण जे आहे, हे मूल्य शिक्षण हे शांतता टिकवण्यासाठी असतं आणि म्हणून मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मुलांमध्ये नैतिक मूल्य, सहिष्णुता आणि लोकशाही वृत्ती जपण्यासाठी हे थोडक्यात शांतता शिक्षण हे आपण लक्षात घ्यायचं आहे ते त्यामुळे अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे. विज्ञान अध्यापनाचे मुख्य वैशिष्ट्य काय असावे? हे 4 पर्याय आहेत आणि त्यामध्ये त्याचं योग्य उत्तर आहे मुलांमध्ये कुतूहल, सृजनशीलता आणि चौकस बुद्धी निर्माण करणे. हे आपल्याला सांगता येईल. कारण विज्ञान हे शोधावर आधारित असलं पाहिजे. बघा त्यासाठी आपण याचा योग्य क्रमांक म्हणजे तो म्हणजे बी असा आहे या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आहे गृहपाठाच्या संदर्भात एन-सी-एफ 2005 ची शिफारस काय आहे? बघा या ठिकाणी हे 4 ऑप्शन किंवा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे प्राथमिक स्तरावर म्हणजे 1ली किंवा 2री कोणताही औपचारिक गृहपाठ नसावा. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. चला त्यानंतर बघा 17वा प्रश्न आहे चिकित्सक अध्यापनशास्त्र. याला आपण क्रिटिकल पेडागॉजी म्हणजे काय? असा आपण या ठिकाणी प्रश्न आहे. तो त्याचं हे 4 पर्याय आपल्याला पाहायला मिळतात आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजे मुलांनी सामाजिक समस्यांकडे चिकित्सक नजरेतून पाहून स्वतःचे मत मांडणे म्हणजेच थोडक्यात एक काय आहे, तर याला आपण चिकित्सक अध्यापनशास्त्र असं म्हणूयात. म्हणजेच याला क्रिटिकल पेडागॉजी असं इंग्रजीत म्हणता येतं. त्यानंतर 18वा आहे परीक्षेतील सुधारणा म्हणजे एक्झामिनेशन रिफॉर्म्स म्हणून एन-सी-एफ 2005 ने काय सुचवले आहे? तर याचं हे 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ते म्हणजे 10वी बोर्डची परीक्षा ऐच्छिक करणे. म्हणजेच याचा अर्थ, की परीक्षेचा ताण कमी करणे हे थोडक्यात या परीक्षेतील सुधारणा हे थोडक्यात एक्झामिनेशन रिफॉर्म्स हे म्हणून एन-सी-एफनं थोडक्यात सुचवलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर 19वा प्रश्न आहे या ठिकाणी, की माहिती आणि ज्ञान, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज
यांच्यातील संबंधाबद्दल एन-सी-एफ काय सांगते? तर बघा, प्रश्न क्रमांक 19साठी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी. माहिती ही ज्ञानाचा पाया असू शकते, पण माहिती म्हणजे अंतिम ज्ञान नव्हे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं कारण पाठांतर ही माहिती आहे आणि आकलन हे ज्ञान आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणून मग आपण पर्याय क्रमांक बी या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आहे या ठिकाणी, शालेय वातावरणात सर्वात महत्त्वाची बाब कोणती? तर बघा, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांचे रक्षण आणि त्यांना भयमुक्त वातावरण देणे, हे थोडक्यात शालेय वातावरणात सर्वात महत्त्वाची बाब आहे, हे आपण लक्षात घ्यावं. कारण हे बाकीच्या गोष्टी काय आहेत, त्या रेअर आहेत. असल्या नसल्या तरी एवढं काही फरक पडणार नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांचे रक्षण आणि थोडक्यात त्यांना भयमुक्त वातावरण देणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. कारण भीती नसलेले वातावरण हे मुलांच्या प्रगतीसाठी गरजेचे आहे. तर या ठिकाणी बघा पुढे ही ॲन्सर की आहे आणि ही ॲन्सर की जर आपल्याला पूर्णपणे हवी असेल, तर या ठिकाणी आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणावरून ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करावी. तर या ठिकाणी मित्रांनो थांबूयात. उद्या घेऊन येऊयात एक खास असाच विषय तो म्हणजे तो विषय आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक यू सो मच. धन्यवाद.